वसमत शहरातील आरोग्य सेवेमध्ये एक महत्त्वाची भर पडत असून सुप्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल नर्सिंग व मॅटर्निटी होम आता अधिक अद्ययावत आणि सुसज्ज अशा नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित झाले आहे। या नूतन रुग्णालयाचा भव्य स्थलांतर व शुभारंभ सोहळा रविवारी 5 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नांदेड खुरगाव येथील पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो आणि भिक्खू संघ यांनी ह्या नवीन वास्तूचे बौद्ध परंपरेनुसार बुद्धवंदना घेऊन शुभारंभ केला। या सोहळ्याचे उद्घाटन वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजूभाई नवघरे यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी परिसरातील मान्यवर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती होती। सर्व सोयींनी युक्त रुग्णालय डॉक्टर अजय एस लोकडे वडगावकर MBBS DGO मुंबई लॅप्रोस्कोपी सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करत आहे। आता नवीन जागेत हे रुग्णालय 20 बेडच्या क्षमतेसह महिलांसाठी वसमत येथे एकमेव अत्याधुनिक आणि सुसज्ज रुग्णालय ठरले आहे। रुग्णालयाने महिलांच्या आरोग्याविषयी समस्या लक्षात घेऊन अनेक आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहेत। हे रुग्णालय आता न्यू डॉक्टर लेन मंगळवार बाजार देसाई हॉस्पिटलच्या बाजूस वसमत जिल्हा हिंगोली येथे कार्यरत झाले आहे। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। या ठिकाणावर सर्वप्रथम डॉक्टर अजय एस लोकडे साहेब वडगावकर यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। डॉक्टर अजय एस लोकडे वडगावकर साहेब हे MBBS आणि DGO म्हणजे सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेतलेले आहेत आणि ताईसुद्धा ज्या प्रोफेसर आहेत लोकडे ताई। या ठिकाणावर मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम तसेच स्थलांतर व गृहप्रवेश म्हणजे असं दुहेरी कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणावर या वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभाई नवघरे यांनी सुद्धा इथं भेट दिली आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे। आंबेडकरी चळवळीतील नवनिर्वाचित नगरसेवक राजकुमारजी येंगडे या ठिकाणावरचे गटनेते या सहकारी साखर कारखान्याचे म्हणजे मला वाटते चेअरमन आणि बरीचशी मंडळी मान्यवर नगरसेवक वाहुळेजी असतील नगरसेवक बरीचशी मंडळी इथं भेट दिली। आमचे विजयजी सरपाते नांदेडचे युवा धाडशी एक नेते आहेत आणि डॉक्टर साहेबांचे मेहुणे आहेत ते इथं विशेष उपस्थित राहिलेले आहेत। डॉक्टर साहेबांचा मुळात स्वभाव जो आहे हा सेवाभावी स्वभाव आहे। त्यांच्यात अतिशय नम्रता आहे आणि लोकांची सेवा आपल्या हातून कशी घडावी याच्यासाठीच म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना इथं मुबलक सुख सुविधा इथं उपलब्ध होतील। सगळ्या गोष्टी इथं त्यांनी अवेलेबल केलेल्या आहेत। जेवढे आपल्या तालुक्यामधील जेवढेही रोगी असतील समजा किंवा आपल्या जवळपासचे कोणी नातेवाईक रोगी झालेले असतील किंवा भविष्यात कधी होतील तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या हक्काचं हॉस्पिटल मातोश्री आता उभं राहिलेलं। एप्रिल 2026 रोजी मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं। मात्र त्या ठिकाणी जे काय आहे ते रेंटवर होतं म्हणजे किरायाच्या ठिकाणी। त्या ठिकाणी जे काय ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथं सेवा दिलेली आहे। 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे तर गरोदर माता जे आहेत जे किंवा कुठले ऑपरेशन्स आहेत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या ॲम्बियन्समध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होते। वसमतमध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत। AC रूम म्हटलं AC रूम, नॉन AC म्हटलं नॉन AC रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे। त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलिव्हरी पण होतील आणि जे काही बरेचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं। मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे। दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे। त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस
की अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत. कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल. त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक भुर्जन पडू नये याचा आमचा प्रयत्न आहे.